मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पेपरमध्ये आलेल्या सगळ्या हेडलाईन्स पाहणार आहोत। सगळ्यात पहिली बातमी दिसते ती म्हणजे नीट परीक्षेविषयी। आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वक्तव्य आहे। ते असं म्हणतात, नीटवरील वादानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा आहे की गैरप्रकार खपवून घेणार नाही। ते असं म्हणत आहेत की केवळ 6 केंद्रामुळे संपूर्ण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकत नाही। मी संसदेत तथ्यांसह उत्तर देणार आहे। काल हे शिक्षण मंत्री असं म्हणालेले होते की कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही, परंतु तुमच्या सगळ्यांना माहिती असेल नागपूरमध्ये, राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी डमी विद्यार्थी परीक्षा देत होते। ज्यांचं जे खरे परीक्षार्थी आहेत ते परीक्षा न देता त्यांच्या ठिकाणी दुसरे उमेदवार परीक्षा देत होते आणि अशा कितीतरी लोकांना अटक केलेली आहे। आणि तरीही आपल्या शिक्षण मंत्र्यांनी काल असं म्हणलं होतं की कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार या परीक्षेमध्ये झालेला नाही आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एखादा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा तो प्रश्न आहे, ती समस्या आहे, ॲड्रेस करावं लागतं, हे ॲक्सेप्ट करावं लागतं की हां असा एक प्रकार झालेला आहे, आता बघूया काय सोल्युशन करता येईल। आपले हे शिक्षण मंत्री कुठल्याही प्रकारचं काही झालेलं आहे हेच पहिल्यांदा ते ॲड्रेसच करायला तयार नाही आहे। त्यांनी खरं तर हे म्हणायला पाहिजे होतं की हे बघा, मी आत्ताच पदभार स्वीकारलेला, मी काही आधीपासून शिक्षण मंत्री नव्हतो, माझ्या काळामध्ये त्या परीक्षा झालेल्या नाही आहे, त्याच्यामुळे काय झालं हे मी जबाबदारी घेऊ शकत नाही, पण आत्ता जे काही दिसतं आहे रिझल्ट लागल्याच्या नंतर तर त्याचं आपण इन्व्हेस्टिगेशन करूया आणि जर काही कोणी दोषी आढळले तर त्यांना नक्कीच शिक्षा करूया, अशा प्रकारचं यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं, ज्याने या भारतातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीतरी या व्यवस्थेवरचा, या सरकारप्रतीचा विश्वास वाढायला लागेल। पण त्यांच्याकडून असं वक्तव्य आलेलं नाही आहे। ते डायरेक्ट असं म्हणाले की कुठल्या प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही आहे आणि अशा 6 विद्यार्थ्यांवरून तुम्ही कुठलाही तर्क लावू शकत नाही, असं काहीतरी ते म्हणतात। पुढची बातमी आहे, दक्षिण इटलीतील अपुलिया इथे G7 परिषदेसाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दाखल झालेले आहेत। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले आहे। शाश्वत विकास प्रगतीसाठी तंत्रज्ञानातील मक्तेदारी मोडीत काढणे आवश्यक असल्याचं पंतप्रधान यांनी या परिषदेमध्ये सांगितलेलं दिसतंय। पुढची बातमी बघा। पुढची बातमी आहे की भाजपने राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं की अपप्रचाराला जनसंवादामधून आपण उत्तर देणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण आणि पराभवाच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रदेश पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली। या बैठकीत घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचा खोटा प्रचार जनतेपर्यंत जाऊन गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यांना जे वाटतं की महाविकास आघाडीने खोटा प्रचार केला, खरं म्हणजे खोटा प्रचार यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते आणि सगळा जो खोटा प्रचार केलेला आहे तो यांनी केलेला आहे। महाविकास आघाडीचा जो प्रचार होता की संविधान बदलणार आहे, या प्रचारामध्ये खोटं काहीही नव्हतं, कारण की यांची संख्या जर 364च्या वर गेली असती तर नक्कीच यांनी संविधानामधल्या अनेक गोष्टी बदलल्या असत्या। आज त्यांच्याकडे सिंपल मेजॉरिटी सुद्धा नाहीये, स्पेशल मेजॉरिटी सोडून द्या, त्यामुळे या संविधानाला सध्या तरी ते धक्का लावू शकणार नाहीये असं दिसतंय। पुढची बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्याकडून। सुनेत्रा पवार यांनी परवाच राज्यसभेच्या खासदारकीसाठी अर्ज भरलेला आहे, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आणि त्यांच्या विरोधात कोणीही नसल्यामुळे आता त्यांची खासदारकी जवळजवळ पक्की समजण्यात येते आहे। सुनेत्रा पवार असं म्हणतात की मला जर मंत्रिपद मिळालं तर मला काम करायला आवडेल। आता लोकांचं असं म्हणणं आहे की मॅडमला माध्यमांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरच देता येत नाही साध्या, तर ह्या मंत्री बनून नेमकं काय काम करणार आहे हा एक संशोधनाचा विषय असणार आहे। खरं तर दरम्यानच्या काळात त्यांनी काही शिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतलं तर नक्कीच त्या काम करू शकतील। पुढची बातमी आहे, अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की कांदा प्रश्नामुळे महायुतीला मोठा फटका बसलेला आहे। ते असं म्हणाले की ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नाने डोके वर काढले होते आणि या प्रश्नी कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल असा तोडगा काढावा असे केंद्राला आम्ही कळवले होते, मात्र तो न निघाल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक, पुणे, नगर, सोलापूर या 4 जिल्ह्यात महायुतीला फटका बसला, अशी कबुली अजित पवार यांनी दिलेली आहे। खरं म्हणजे कांदा प्रश्नावरून तर ते झालेलंच आहे, पण याच्या आधी तुम्ही जे काही पक्ष फोडून दुसरीकडे गेलेला आहात, नरेंद्र मोदी यांचं जे काही राजकारण आहे, शेतीविरोधी त्यांची जी काही धोरणं आहे, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलेला हिसका होता, हे समजून घ्यायला पाहिजे अजित पवार साहेबांनी। असं म्हणतात की नाशिकमधून लढण्याची माझी इच्छा होती। कालच्याच बातमीमध्ये आपण पाहिलेलं आहे की ते असं म्हणाले की मला खासदारकी हवी होती, पण मला नाशिकमधून तिकीट मिळालं नाही आणि आता मी माघार घेतलेली आहे। त्यामुळे अशा चर्चा होत आहेत की आता छगन भुजबळ हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवारांकडे परत जातील का। पुढची बातमी आहे, निलेश लंके
गुंड गजा मारणे यांच्यासोबत त्यांचा फोटो एक खूपच व्हायरल झाला होता आणि समाज माध्यमावर लोकांनी टीका केली होती की हे कसं काय भेटले. पण निलेश लंके यांनी सांगितलेलं आहे की गजा मारणे यांच्यासोबतची माझी भेट ही पहिले ठरलेली नव्हती, ती अचानक भेट झाली होती. मी कुठेतरी दुसरीकडे चाललेलो होतो आणि मला चहा घेण्यासाठी बोलवलं आणि मी सहज गेलो. आणि वळूया पुढच्या बातमीकडे. आषाढी वारी सोहळ्यासाठी 21.67 कोटी रुपयाचा निधी मंजूर. पुणे ते पंढरपूर दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यामधील पालखी तळांच्या जागाबरोबर लगतच्या जागांचे देखील कायमस्वरूपी तातडीने भूसंपादन करून त्यांचा ताबा घ्यावा. पालखी सोहळा वगळता इतर अन्य उपक्रमांसाठी उपयोग करता येईल, त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत. आणि पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावरील तळांच्या ठिकाणी स्वच्छतेपासून पाणी, शौचालय, वीज, आरोग्य सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 21,67,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार आता तिथे सुविधा उपलब्ध होणार आहे असं म्हणलं जात आहे. ही बातमी आहे. शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शिक्षक आंदोलनाने. अशैक्षणिक कामांसह विविध धोरणांना शिक्षकांचा विरोध आहे. आजपासून महाराष्ट्रभरातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि आजच्याच दिवशी शिक्षकांनी सुद्धा आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणे, शिक्षकांसाठीचा गणवेश, बदली धोरण, सातत्याने लादली जाणारी अशैक्षणिक कामे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांना भौतिक सुविधा पुरवण्याकडे होणारे दुर्लक्ष या गोष्टीमुळे हे आंदोलन सुरू